शिक्षणाधिकार, सामाजिक न्याय, आर्थिक समानता, लोकतंत्र, कानून राज, समान वेतन, मतदान, कामाचे तास, महिला अधिकार, मजदूर सुरक्षा, कारखाना कानून, जल प्रबंधन, श्रम कल्याण, मातृत्व लाभ, बँकिंग प्रणाली, आर्थिक योजना, केंद्रीयकरण, संख्यात्मक न्याय असे अनेक मानव कल्याणकारी अधिकार मिळवून देणारे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी लुंबिनीकरण कार्य कोटी कोटी अभिवादन करते व माझ्या भाषणाला सुरुवात करते. जगातील सर्वात शक्तिशाली देश म्हणजे अमेरिका. अमेरिका देशात 1965 पर्यंत प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार नाही होता. 1928 पर्यंत इंग्लंड देशात महिलांना मतदानाचा अधिकार नाही होता. इंग्लंड देशात महिलांना मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी महिलांनी आंदोलन केले. तेव्हा त्या महिलांना जिवंत जाळलं गेलं, त्यांच्यावर अन्याय केला गेला, त्यांना तुरुंगात टाकले गेले. तेव्हा महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. पण जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातात संविधान सभेचे, मसुदा समितीचे, राज्यघटना तयार करण्याचे पद आले, तेव्हा बाबासाहेबांनी स्त्री असो की पुरुष असो प्रत्येकाला समान एक मतदानाचा अधिकार मिळवून दिला. फक्त मतदानाचाच अधिकार मिळवून दिला नाही तर या भारत देशात एससी असो, एसटी असो, ओबीसी असो, ब्राह्मण असो प्रत्येकाला न्याय अधिकार मिळवून देण्याचे काम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. पण एक पदाची जाणीव आपल्याला नाही, कारण या एक पदाच्या अधिकारासाठी आपण कधीच आंदोलन केले नाही, कधीच आपला जीव दिला नाही, कधीच आपण तुरुंगात गेलो नाही. जातीमुळे लहानपणी शाळेत पाणी पिऊ दिले नाही, जातीमुळे बैलगाडीतून भरूनात खाली उतरविले, जातीमुळे कापड दुकानदाराने पैसे घेऊन सुद्धा कापड मिळवट करून दिले, जातीमुळे घर मालकाने घरातून बाहेर काढले, जातीमुळे साधा शिपाई सुद्धा फाईलचे टेबलावर बसत होता, जातीमुळे कापड दुकानदार पैसे घेऊन सुद्धा कापड मरवट करून दिले, जातीमुळे हॉटेल मालकाने पाणी पिऊ दिले नाही म्हणून सोंडा पाण्याचे माठ धरून गाडत आला, जातीमुळे पायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्यात आला, तरी हा अपमान राग द्वेष संविधानात समाविष्ट केला नाही. बाबासाहेबांनी सांगितले होते की माझ्यात सूडबुद्धी असती ना तर 5 वर्षात देशाचे वाटोळे केले असते. असा जगातील एकमेव ज्ञानाचा तेजस्वी सूर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक अधिकार देशातील प्रत्येक समाजाला मिळवून दिले. पण आपण देशातील महापुरुषांना जातीपुरताच बघत असतो. छत्रपती शिवाजी महाराज मराठा समाजाचे, महात्मा ज्योतिबा फुले माळी समाजाचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त दलित समाजाचे. जोपर्यंत हा दुर्सटलेला विचार आपल्या डोक्यातून जात नाही तोपर्यंत महापुरुषांचे विचार या देशाच्या मातीत निर्माण होणार नाही. मुस्लिम समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांची टिपी आपल्या मोबाईलवर ठेवली पाहिजे, कारण 18 पगड जाती एकत्र करून निर्माण केलेल्या स्वराज्यात हिंदू मुस्लिम आनंदाने राहत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नवसेनेची कमान सिद्धी संपल यांच्या हातात होती आणि त्या नवसेनेत मोठ्या संख्येने मुस्लिम सहभागी होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्त माहितीचे सचिव मौलाना दरेरी हे होते. त्यांच्या तोफखान्याची कमान इब्राहिम खान यांच्या हातात होती. त्यांनी हजरत बाबा याकूब यांना जीवनभर पेन्शन देण्याचा आदेश दिला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचे रायगड येथील त्यांच्या महल समोर मुस्लिम श्रद्धाळूंसाठी एक मस्जिद निर्माण केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे सैनिक दल प्रमुख मीर खानबेग होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक सिद्ध इब्राहिम होते. अश्वदल अधिकारी सिद्ध जलाल होते. दक्षिण प्रांत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे साम्राज्य वाढविणारे हुसेन खान मियाना होते. जलसेनेचे प्रमुख दर्या सारंग होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील काजी हैदर होते. त्यांच्या तोफखान्याची कमान इब्राहिम खान यांच्या हातात होती. दौलत खान, इब्राहिम खान, सिद्धिमित्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य वाढविणारे हुसेन खान मियाना होते. छत्रपती शिवाजी महाराजांना मुस्लिम समाजाच्या प्रती संप्रदायाच्या रूपात व धर्माच्या रूपात कधीच कोणत्याच प्रकारे द्वेष नफरत नाही होती. छत्रपती शिवाजी महाराज सर्व जाती धर्माचे सन्मान करत होते. जानतेराजे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिम महिलेला मातीचा दर्जा दिला होता.
जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी महाड चौदार तळ्याचा सत्याग्रह केला, तेव्हा पाण्याचा सत्याग्रह करण्यासाठी जागा फत्ते खान या माणसाने दिली. हा इतिहास आपण कधीच विसरला नाही पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी जेव्हा मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, तेव्हा पहिल्यांदा मुलींसाठी शाळा सुरू करण्यासाठी भिडेंनी आपला वाडा दिला. सावित्रीबाई फुले यांना प्रथमतः शिकवण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुलेंसोबत बार्वेकर गोवंडे असे महात्मा ज्योतिबा फुलेंचे ब्राह्मण मित्र सोबत होते. महात्मा ज्योतिबा फुलेंनी जी मुलींसाठी शाळा सुरू केली, त्या शाळेमध्ये सर्व मुली ब्राह्मण होत्या. ब्राह्मण समाजात पतीला की पत्नीचे मुंडन केले जात होते. स्त्रियांचे मुंडन करण्याची प्रथा बंद व्हावी म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंनी ओबीसी नावी या समाजाचा संप करून रोजगार बंद केला. काशीबाई नावाच्या ब्राह्मण महिलावर अत्याचार केला, त्यातून ती महिला गर्भवती राहिली म्हणून ती आत्महत्या करायला निघाली होती. त्या काशीबाईला सावित्रीबाईंनी घरी आणले आणि तिची प्रस्तुती केली आणि त्या बाळाला महात्मा ज्योतिबा फुलेंनी दत्तक घेतले आणि त्याचे नाव यशवंत असे ठेवले. याच महात्मा ज्योतिबा फुलेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानले. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य भारतीय राज्यघटनेत बांधले हे नाते शिवराय भीमरायाचे होते. जितकाच महत्वाचा संघर्ष 1 जानेवारी 1818 भीमा कोरेगाव लढाईचा होता, तितकाच महत्वाचा संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेत पाठविण्याचा होता. कारण काँग्रेस पार्टीच्या नेत्यांनी घोषणा केल्या होत्या की संविधान सभेचे दरवाजे नाही तर खिडक्या सुद्धा बंद करू, पण आंबेडकरांना संविधान सभेत घुसू देणार नाही. विचार करा, जर बाबासाहेब संविधान सभेत गेलेच नसते तर आताची परिस्थिती आपल्यासाठी किती भयावह राहिली असती. पण सलाम त्या स्वाभिमानी लोकांना ज्यांनी बाबासाहेबांना संविधान सभेत पाठविले. बाबासाहेबांचे अनुयायी शेड्यूल कास्ट फेडरेशनचे जोगेंद्रनाथ मंडल यांनी बाबासाहेबांना पश्चिम बंगाल येथून निवडून आणले. त्यावेळी पश्चिम बंगाल येथे मुस्लिम लीगची सरकार होती. मात्र ज्या ठिकाणातून बाबासाहेब निवडून आले तो भाग भारत पाकिस्तानाच्या फाळणीत पाकिस्तानात गेला, म्हणून बाबासाहेबांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि मुंबईत परत यावे लागले. संविधान तयार करण्यासाठी इंग्रज काँग्रेस सरकारवर दबाव टाकू लागले. तेव्हा मजबुरीने जयकरांचा इस्तिफा देऊन बाबासाहेबांना त्यांची जागा देऊन बिनविरोध बाबासाहेबांना संविधान सभेत पाठवले. तेव्हा संविधान सभा तयार झाली. संविधान तयार करण्यासाठी 7 लोकांची समिती तयार झाली. त्या 7 लोकांमधून एक व्यक्ती विदेश गेला, तो कधीच वापस आला नाही. एकाचा मृत्यू झाला, 2 लोक दिल्लीत त्यांच्या कामानिमित्त व्यस्त राहिले, 2 लोकांची अजून मयत झाली, त्यांच्या जागी कोणीच आले नाही. म्हणून संविधान लिहिण्याचा संपूर्ण भार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात जगातील संपूर्ण संविधान लिहिले. म्हणून राजेंद्र प्रसाद यांनी सांगितले होते, भारत संविधान लिहिणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विद्वत्ता किती मोठी असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 10 भाषांचे ज्ञान होते आणि 32 डिग्र्या संपादित केल्या होत्या. कोलंबिया, लंडन स्कूल किंवा बोर्ड युनिव्हर्सिटी या ठिकाणी ते नवनवीन भाषा शिकत राहिले. हिंदी, मराठी, गुजराती, फ्रेंच, फारसियन, उर्दू, पाली, संस्कृत, जर्मन या भाषांचा सखोल अभ्यास केला. बॅचलर ऑफ आर्ट्स, मास्टर ऑफ आर्ट्स, मास्टर ऑफ सायन्स, डॉक्टर ऑफ लॉ, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, डॉक्टर ऑफ सायन्स, डॉक्टर ऑफ लिटरेचर, बैरिस्टर ऑफ लॉ, मास्टर ऑफ लॉ, एमए इन इकॉनॉमिक्स, एमएससी इन इकॉनॉमिक्स, एमए इन सोशियोलॉजी, एमएससी इन सोशियोलॉजी, एमए इन हिस्ट्री, एमए इन फिलॉसॉफी, एमए इन पॉलिटिक्स, एमए इन एंथ्रोपोलॉजी, एमए इन सायकोलॉजी, एमए इन इंग्लिश लिटरेचर, एमए इन जर्मन, एमए इन पब्लिक एडमिनिस्ट्रेशन, एमए इन मैथमेटिक्स, एमए इन लिंग्विस्टिक्स, एमए इन कंपैरेटिव रिलीजन, एमए इन लेबर इकॉनॉमिक्स, एमए इन लॉ एंड जस्टिस, एमए इन इंटरनॅशनल लॉ, एमए इन सोशियोलॉजी रिलीजन, एमए इन इकॉनॉमिक्स ऑफ इंडस्ट्री, एमए इन पॉलिटिक्स सायन्स या अशा पदव्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळविल्या. असा ज्ञानाचा प्रतीक, देशाचे सामाजिक क्रांतीचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकाच जातीचे नेते नाहीत, तर ते प्रत्येक जाती धर्माचे नेते आहेत. प्रत्येकाला सन्मान देणे, स्वाभिमानाने प्रत्येकाला आत्मविश्वासाने जगण्याचा हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. या देशात महिलांच्या वाटेला अपमान आणि तिरस्कारच होता. आज मी मंचावर उभी राहून माझा आवाज उठवते. माझा आत्मविश्वास आणि ताठ मानेने बोलण्याचा हक्क मला डॉक्टर बाबासाहेब
बहिणींनो, लाडक्या बहिणींनो, अवश्य आपण स्वाभिमानी देखील व्हा. ज्या महामानवाने हिंदू देवीच्या माध्यमाने महिला सशक्तीकरणाच्या योगदानासाठी प्रयत्न केला, असा जन्मजन्मी तुमचा भाऊ राखा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहेत. त्यांनी प्रत्येक महिलेला पुरुषांच्या बरोबरीने कानूनी अधिकार दिले. महिला आपल्या मर्जीने मुलं दत्तक घेऊ शकते, आपल्या आवडतीच्या मुलासोबत लग्न करण्याचा अधिकार, आई वडिलांच्या मृत्यूच्या नंतर भाऊंच्या संपत्तीत बहिणींचा अधिकार, पती जर त्रास देत असेल, व्यसन करत असेल तर पतीसोबत घटस्फोट घेण्याचा अधिकार, विधवा महिलांना दुसरे लग्न करण्याचा अधिकार, सरकारी नोकरी करणाऱ्या गर्भवती महिलेला 6 महिन्याची सुट्टी, तेही पगार सुद्धा. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळे आपल्या देशात महिला डॉक्टर, इंजिनियर, वकील, न्यायाधीश, अधिकारी, पायलट, कलेक्टर, आमदार, खासदार, पंतप्रधान, राष्ट्रपती असे अनेक पदाधिकारी महिला झाल्या. जरी जन्म देणारा आपला